अध्यायाच्या सुरुवातीला यशवंत ओमराव नावाचा एक श्रीमंत आणि गर्विष्ठ मराठा सरदार स्वामींकडे येतो. तो नम्रतेऐवजी अहंकाराने वागतो. तो स्वामींना महागडी वस्त्रे, अलंकार, सोन्याचे ताट अर्पण करतो आणि त्याला लगेचच स्वामींकडून आशीर्वाद आणि मान्यता मिळेल अशी अपेक्षा करतो. पण स्वामी सर्वज्ञ सद्गुरू असल्याने यशवंताच्या मनातील अहंकार आणि भौतिक हेतू ओळखतात. स्वामी त्याला कठोरपणे फटकारतात. त्याला सैतान आणि चोर असे संबोधतात. या कठोर शब्दांनी यशवंतला धक्का बसतो आणि त्याला अपमानित झाल्यासारखे वाटते. त्यानंतर स्वामी एक चमत्कार घडवतात. ते यशवंतला आपली पगडी काढायला सांगतात आणि सर्वांच्या आश्चर्याने त्या पगडीतून विविध मौल्यवान वस्तू, ज्यात सोन्याची नाणी, मौल्यवान रत्ने आणि महागडी वस्त्रे यांचा समावेश असतो, या वस्तू जवळच्या एका विहिरीत फेकून देतात. हे दर्शवण्यासाठी की भौतिक संपत्ती क्षणभंगूर आणि शेवटी निरुपयोगी आहे. ही घटना यशवंतसाठी एक मोठा धडा ठरते. त्याला अनासक्तीचे आणि ईश्वरी आशीर्वादाचे खरे स्वरूप शिकवते. ते आपली चूक लक्षात येताच यशवंतचा अहंकार गळून पडतो आणि तो नम्रपणे स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो.